क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अभोणा येथील डांग सेवा मंडळ नाशिक संचालित जनता विद्यालय, कनिष्ठ विद्यालय व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमात शैक्षणिक वर्ष 2024 ते 25 च्या पहिल्याच दिवशी नवागतांचं स्वागत उत्साहात केलं जाणार आहे। नवागतांना गुलाब पुष्प, खाऊ व शालेय पाठ्यपुस्तके पहिल्याच दिवशी देऊन स्वागत केलं जाणार आहे। डांग सेवा मंडळ संस्थेने नेहमीच आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रम राबवलेत। अनेक विद्यार्थ्यांनी राज्य व विविध विभाग स्तरावर यश संपादन करून आपली गुणवत्ता कायम ठेवली आहे। 10वी व 12वीच्या उज्ज्वल यशाची परंपराही कायम राखली आहे। नवागतांसाठी संस्थेच्या नूतन भव्य वास्तूंची छान चित्रांनी बोलकी इमारत उभी केली आहे। पालकांनी लवकरात लवकर आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा असे आवाहन प्राचार्य अनिल कुमार सागर, उपमुख्याध्यापक मधुकर मोरे, पर्यवेक्षक सुनील धात्रक यांनी केलं आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी भगवान खिल्लारी, अभोणा, कळवण। सर नमस्कार। नमस्कार, मी मुख्याध्यापक प्राचार्य श्री सागर अनिल कुमार मोरे, जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अभोणा, 1 जूनपासून सुरू झालं। सर नवीनच शैक्षणिक वर्ष 15 तारखेपासून सुरू होत आहे। या शैक्षणिक वर्षात आपण नवागतांचं स्वागत कसे करणार आहात? पहिल्या दिवशी आम्ही विद्यार्थ्यांचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन करणार आहे, त्यांना खाऊ देणार आहे आणि त्यांना शालेय पुस्तके जे असतील, क्रमिक पुस्तकं ते देणार। आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आपण काय करणार आहात सर? विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विद्यार्थ्यांना समुपदेशन, मार्गदर्शन, जादा क्लास, जेवढं शक्य होईल, जेवढं नवीन उपक्रम राबवता येईल तेवढे उपक्रम राबवण्याची प्रयत्न करू। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।